नमस्कार मित्रांनो. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षया नेहमीसारखी लवकर उठून सगळी घरकामं आवरून कॉलेजला जायला तयार झाली. ती आपल्या वडिलांची वाट पाहत होती. तेवढ्यात अण्णा ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आले. त्यांना पाहताच अक्षया आपल्या वडिलांकडे गेली आणि विचारलं, पप्पा, मी तुम्हाला फी भरायचं म्हणून सांगितलं होतं, काय झालं त्याचं? तेवढ्यात वडील थोडं नाराज होत म्हणाले, अगं बाळा, मी तेच पाहतोय, तुझी आई सगळी पगाराची रक्कम घेते आणि मी तिला काही विचारलं की ती काहीच उत्तर देत नाही. मलाच काही समजत नाही आता, मी कुणाकडे मागू? तू कॉलेजला जा बाळा, मी काहीतरी करून फी भरतो कॉलेजला येऊन. त्यांचं हे बोलणं ऐकून अक्षयाला अजिबात विश्वास बसला नाही. एवढे पैसे कोण देणार यावेळी? ती विचारातच पडली आणि काही न खाता ती कॉलेजला निघून गेली. आता जर फी भरली नाही तर मला परीक्षा द्यायला मिळणार नाही, काय करू मी? हे विचार तिच्या डोक्यात सतत घोळत होते. कॉलेजमध्ये गेल्यावर ती बराच वेळ वर्गातही गेली नाही, बाहेरच बसून राहिली, विचार करत राहिली. शेवटी ती थेट प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये गेली. प्रिन्सिपल कोणी दुसरे नव्हते तर पूर्वा आणि नीरवचे वडील माधवराव सर होते. सर, तिने हळूच आवाज काढला. हो, यात, सरांनी उत्तर दिलं. सर, मी फी 2 दिवसात भरते, चालेल का? अक्षया थोडी घाबरतच म्हणाली. तुझं नाव काय गं बाळा? त्यांनी विचारलं. अक्षया. सर, अक्षया. अक्षया, तुझी फी भरली गेली आज सकाळीच. काय सर, कोणी भरली? मलाही माहिती नाही गं. त्यावेळी तुझ्या वर्गाचे प्रोफेसर होते ते, त्यांनी सांगितलं की ते तुला सांगतील म्हणून. ठीक आहे सर, असं म्हणत अक्षया थेट प्रोफेसरकडे गेली आणि विचारलं, सर, माझी फी कोणी भरली? प्रोफेसर म्हणाले, तुझी क्लासमेट पूर्वा हिने भरली. पूर्वा? हो का सर? धन्यवाद सर. हे ऐकून ती लगेच वर्गाकडे धाव घेत होती. तेवढ्यात पूर्वा समोर आली. फी तू का भरलीस पूर्वा? अक्षयाने थोडे अपराधी भावनेने विचारलं. पूर्वा हसून म्हणाली, मित्रमैत्रिणी म्हणजे फक्त हाय हॅलो करायचं असतं का? आणि कॉलेजमध्ये गप्पा मारायच्या एवढंच नसतं गं. खरं तर मैत्री म्हणजे गरजेच्या वेळी साथ देणं. तुला गरज होती, मी ती पूर्ण केली. जेव्हा तुझ्याकडे पैसे असतील तेव्हा ते मला दे, सध्या राहू देत गं. परीक्षा नाही दिलीस तर काय करशील गं? म्हणूनच मी फी भरली. हे ऐकताच अक्षयच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती पूर्वाला बिलगली आणि म्हणाली, खूप खूप धन्यवाद पूर्वा. फी भरली नसतीस तर मी परीक्षा देऊ शकले नसते. मला खूप टेन्शन आलं होतं, मी खूपच टेन्शनमध्ये होते. थँक्यू सो मच पूर्वा. तुला अजून रडायचं आहे का? अगं, इतक्यावर काय रडायचं? पूर्वा अक्षयाला थोडंसं हसवत म्हणाली, जेव्हा एखादी अडचण सुटते तेव्हा अश्रू नाही हसू येतं. आता हे रडणं थांबव आणि हस जरा. अक्षयाने डोळे पुसले आणि हळूहळू हसली. आता माझी अक्षया एकदम चांगली मुलगी दिसते, पूर्वा म्हणाली. चल, चेहरा धुवून ये आणि लंच करू. सकाळपासून रडतेस, तुला वेळेचे भान राहिले का गं? खरं सांगू का पूर्वा? अक्षया म्हणाली. मी एवढ्या तणावात होते की वेळ कसा गेला ते कळलंच नाही. चल मग, आज मी तुला लंचसाठी बोलावते. कॅन्टीनला जाऊया का? की माझ्या भावाला बोलवू? पूर्वा हसून म्हणाली. जाऊया, अक्षयाने उत्तर दिलं. त्या दोघींनी एकत्र लंच केलं आणि तो दिवस असा गेला की कॉलेजनंतर प्रत्येकजण आपापल्या घरी गेले. नीरवच्या घरी. कॉलेजहून परतल्यावर नीरव फ्रेश होऊन आपल्या खोलीत होता. तेवढ्यात पूर्वा त्याच्या खोलीत आली. काय झालं दादा, आज घरीच आहेस, कुठे बाहेर नाही गेलास? तुला काय हवंय? नीरवने विचारलं. माझं तुझ्याकडे थोडं काम आहे. आता काय काम आहे तुझं? दादा, मला थोडे पैसे हवेत. पैसे हवेत का? कशासाठी? दादा, माझ्याकडे जेवढे पैसे होते ते संपलेत, म्हणून मी विचारते. किती पैसे उडवलेस तू? मी माझ्या मैत्रिणीची म्हणजेच अक्षयाची फी भरली. सकाळी कॉलेजमध्ये तिने फी न भरल्यामुळे क्लासमध्येच बसली नव्हती आणि रडत होती. मला समजलं म्हणून फी भरली. पूर्वा एवढासा चेहरा करत म्हणाली. ठीक आहे, माझ्याकडे कॅश नाही, मी फोनपे करतो तुला. आले का तपासून बघ, नीरव म्हणाला. आणखी एक गोष्ट आहे दादा, पूर्वा थोडं थांबून म्हणाली. आपल्या घरी 2 दिवसांनी एक फंक्शन आहे ना,
तुझा वाढदिवस आहे आणि आपल्या कंपनीची वर्षपूर्तीसुद्धा. बाबांना तर दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या थाटात करायचा असतो. मग त्यासाठी तू अक्षयाला घरी आण. तिला म्हणव मी एकटीला बोलवलं तर ती येणार नाही. नीरव म्हणाला. कॅन्टीनमध्ये सुद्धा येत नाही ती आता. घरात येईल का? पूर्वा म्हणाली. हो, ती अजून घाबरलेली आहे, पण काही करून तुला तिला आणायचं आहे. नीरवने पूर्वाच्या हातात हात ठेवत विनवणी केली. मी प्रॉमिस देऊ शकत नाही, पण प्रयत्न नक्की करेन. ती आली नाही तर माझ्यावर रागवू नकोस, आधीच सांगते. पूर्वा म्हणाली. तू तिच्याशी बोल तरी. नंतर नाही आली तर मी काहीतरी दुसरं पाहतो. नीरव म्हणाला. ठीक आहे म्हणत पूर्वा आपल्या खोलीत गेली. पुढच्या दिवशी नीरवचं बोलणं लक्षात ठेवून पूर्वा हळुवारपणे अक्षयाला मनवायला लागली. अक्षया तिने हलक्या आवाजात हाक मारली. हो, काय झालं पूर्वा? काही नाही ग, 2 दिवसांनी आमच्याकडे छोटंसं फंक्शन आहे. तुलाही आमंत्रण आहे. नक्की येशील ना? कसलं फंक्शन? अक्षयाने विचारलं. आमच्या कंपनीची वर्षपूर्ती आहे आणि अजून एक खास गोष्ट सुद्धा तुझ्यासाठी आहे. काय खास गोष्ट आहे पूर्वा? सांग तरी. अक्षया पूर्वाला म्हणाली. ते तुला तिकडे आल्यावरच कळेल. परवा कॉलेजला येऊ नकोस, घरीच तयार राहा आणि मला कॉल कर. मी स्वतः तुला घेऊन येईन. पूर्वा अक्षयाला म्हणाली. पण मला माझी आई फंक्शनला जाऊ देईल का नाही याचीच गॅरंटी नाही आहे ग. अक्षया पूर्वाला म्हणाली. मी तुझ्या आईला समजावून सांगेन, त्या मान्य करतील ग. तू फक्त तयार राहा. पूर्वा म्हणाली. ठीक आहे, मी येईन, पण मला लवकर घरी सोड, नाहीतर आई ओरडेल मला. अक्षया पूर्वाला म्हणाली. हो हो, अगदी तसंच होईल. तुला लवकर घरी सोडलं म्हणजे बास ना. तू फक्त येतेस, मला काही माहिती नाही. पूर्वा अक्षयाला म्हणाली. हो येईन. तू एवढं म्हणतेस तर मी नाही म्हणू शकत नाही. थँक्यू पूर्वा. अक्षया पूर्वाला म्हणाली. माझी अक्षया किती गोड आहे ग. उद्या खूप मजा येईल. पूर्वा मनातल्या मनात खुश होऊन म्हणाली. ठीक आहे, मला तुझा नंबर दे. मी माझ्या आईच्या फोनवरून तुला कॉल करेन. माझ्याकडे फोन नाही आहे. अक्षया म्हणाली. काय सांगतेस? आजच्या काळात कोणी फोनशिवाय असतं का? कोणत्या युगात जगतेस ग? पूर्वा आश्चर्याने म्हणाली. असं जगण्यासाठी नशीब लागतं ग. पूर्वा माझ्याकडे ते सगळं नाही. मी माझ्या जीवनाची सवय करून घेतली आता. अक्षया पूर्वाला म्हणाली. अगं असं का वाटतं तुला? तुझं जीवन एक दिवस नक्की बदलेल बघ. तू एक दिवस मोकळेपणाने उडशील. कुणीतरी तुझा हात धरून तुला बाहेरच्या जगात नेईल. तुझे चांगले दिवस नक्की येतील. पूर्वा अक्षयाला म्हणाली. माझ्या नशिबात असं काही नाही. मला माहिती आहे, माझी आई माझं लग्न एखाद्या आधीपासूनच लग्न झालेल्या किंवा वयस्कर पुरुषाशी लावेल. मला चांगलंच माहिती आहे. अक्षया नाराज होत म्हणाली. अक्षया असं नको बोलूस ग. हे तुझं जीवन आहे, तुझ्या मनाप्रमाणे जगायला हवं. लग्न हे तुझ्या आईच्या पसंतीनं का व्हावं? तू बदलायला हवीस. आजच्या काळात सगळे स्वतःचं आयुष्य जगतात, कोणी कोणाच्या सांगण्यावर जगत नाही. पूर्वा गंभीर होत म्हणाली. पण मला आता सवय झाली आहे पूर्वा. मी घाबरते नवीन जीवन जगायला, नवीन लोकांना भेटायला. अक्षया म्हणाली. म्हणूनच मी तुला हे सगळं विसरायला लावू इच्छिते. एक पाऊल पुढे टाक. अक्षया मग बघ जगणं काय असतं. पूर्वा म्हणाली. 2 दिवस निघून गेले. नीरवचा वाढदिवस उजाडतो. त्या दिवशी सकाळीच नीरव मंदिरात गेला. संपूर्ण कुटुंबासोबत पूजा अर्चना अन्नदान केलं. कॉलेजमध्येही त्याने सगळ्या मित्रांना पार्टीसाठी आमंत्रण दिलं होतं. घरी आल्यानंतर नीरव थोडा उदास दिसला. काय झालं बर्थडे बॉय? एवढं शांत का? पूर्वा नीरवला म्हणाली. काही नाही. नीरव एवढासा चेहरा करत म्हणाला. काहीतरी आहे, सांग ना, नाटकी करू नकोस. पूर्वा म्हणाली. तुझ्या वहिनीने अजूनपर्यंत मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. नीरव हसत म्हणाला. तिच्याकडे फोन तरी आहे का तुला कॉल करायला? तिला माहीत तरी आहे का तुझा वाढदिवस आहे म्हणून? पूर्वा नीरवला म्हणाली. म्हणूनच मला तिला फोन द्यायचा आहे. एकदाही बोलू शकलो नाही मी तिच्याशी. नीरव म्हणाला. तुला काय वाटतंय, तू फोन दिलास तर ती घेईल का? म्हणूनच एखादा प्लॅन आखायला लागेल. काहीतरी करून तिच्या हातात फोन द्यायचा आहे. नीरव पूर्वाला म्हणाला. ठीक आहे, पण थोडा आता आराम कर. संध्याकाळी पार्टी आहेच, दमायला सुद्धा खूप होईल. पूर्वा म्हणाली. ठीक आहे, वेळेवरती येईल ना? नीरव म्हणाला. हो दादा, टेन्शन नको घेऊ. मी घेऊन येईन तिला. काळजी करू नकोस रे दादा.
पूर्वा म्हणाली. संध्याकाळी बागेत साजऱ्या होणाऱ्या फंक्शनची तयारी पूर्ण होते. पूर्वा अक्षयाला घेऊन जायला निघते. त्याचवेळी जय नीरवच्या खोलीत येतो. हॅपी बर्थडे भावा, जय म्हणाला. थँक्यू जय, नीरव म्हणाला. अरे पार्टी कधी सुरू होणार? जय म्हणाला. थोड्या वेळातच, थांब ना थोडं. सगळे आलेत, फक्त माझी बहीण कुठे दिसत नाही रे. आणि माझ्या बहिणीला आमंत्रण दिलं नाहीस का? जय थोडा चिडून म्हणाला. मी नाही दिलं, पूर्वानं तिला बोलवले. नीरव हसत म्हणाला. म्हणजे तिला माहीतच नाही तुझा वाढदिवस आहे? जय आश्चर्य होत म्हणाला. अरे असं सरप्राईज देणार आहे तिला? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य बघायचं आहे. बघ, तिचं नाव ऐकूनही माझा चेहरा उजळतो. हे सगळं तुझ्या बहिणीची कमाल आहे बाबू. तिने मला असं काही केलंय की मी तर तिच्यावर. नीरव हसत म्हणाला. हो का? आमचा नीरव बाबू, जो कुणालाच भाव देत नव्हता, तो आज तिच्यासमोर हतबल झालाय. जय नीरवची खिल्ली उडवत म्हणाला. ती तुझी बहीण असो किंवा काही, पण खरं सांगायचं तर मी तिच्या प्रेमात पडलोय. म्हणजे खरंच मी तिला काही बोललो नाही. पण नीरव म्हणाला. म्हणजे काय? तुझं पूर्ण श्रेय माझ्या बहिणीला जातं असं म्हणतोयस? जय हसत म्हणाला. जसं तुला वाटतं तसं समज, पण तिचं नाव ऐकलं तरी चेहरा उजळतो माझा. खूप भारी वाटतं मला, नीरव म्हणाला. चला मग, तिची येण्याची वेळ झाली. बघू काय जादू करते ती आज, जय म्हणाला. आणि दोघं हसत बाहेर जातात. दुसरीकडे 20 मिनिटापूर्वी पूर्वा कार घेऊन अक्षयाच्या घरी पोहोचते. ती घरात शिरल्यावर सुनंदा काकू सोफ्यावर बसलेल्या असतात. हाय ब्युटिफुल आंटी, कशा आहात? पूर्वा हसत म्हणाली. अगं तू छान आहे ग बाळा, पण तू खरंच किती गोड बोलतेस. किती मोठी झालीस ग, सुनंदा आश्चर्याने म्हणाली. पूर्वा चापलुसी करत. आंटी, तुम्ही मागच्या वेळीपेक्षा आज जास्त सुंदर दिसताय. खरंच सांगते, तुम्ही खाणं कमी केलंय की सुंदरता जास्त खाल्ली आहे समजतच नाही, पूर्वा म्हणाली. नाही ग, जन्मतःच सुंदर आहे मी, सुनंदा हसत म्हणाली. पूर्वाच्या मनात आलं की सुंदरतेचा नाही, थेट मंद बुद्धी आणि वाईट चेहऱ्याचा नमुना आहे ही बाई. पण तोंडावर हसत हसत संवाद सुरू ठेवते. अहो अक्षया कुठे आहे? दिसत नाहीये, पूर्वा म्हणाली. कुठे असणार ती बाई? स्वयंपाकघरात किंवा भांडी घासत असेल, कोपऱ्यात बसली असेल. तिला दुसरं येते तरी काय, सुनंदा म्हणाली. एक छोटंसं फंक्शन आहे आमच्या घरी, मी तिला घेऊन जाणार आहे. थोडी मदत लागेल, प्लीज तिला घेऊन जाऊ का मी? पूर्वा हळूच सुनंदाला म्हणाली. हां घेऊन जा. घरात राहून काय करत बसते ती? फक्त खात असते आणि झोपते. मदत होणार असेल तर न्या, पण परत वेळेवर घरी सोड ग, सुनंदा पूर्वाला म्हणाली. खूप खूप धन्यवाद आंटी, पूर्वा म्हणाली. पूर्वा पटकन अक्षयाच्या खोलीत धावत जाते. अक्षया आधीच दारामागून ऐकत असते. ती हसून बोलते. हाय पूर्वा, फार वेळ झाले, फंक्शनसाठी उशीर होईल आता, अक्षया पूर्वाला म्हणाली. माझा ऐक, तुझी आई तयार झाली तुला पाठवायला, पटकन तयार हो, पूर्वा म्हणाली. पूर्वाने अक्षयाला सुंदर डिझायनर साडी नेसवली. केस खुले ठेवले, कानात मोठे झुमके घातले. अक्षयाला अगदी साध्या पण मोहक रूपात तयार केलं. ती तिला घेऊन बाहेर आली. बाय ब्युटिफुल आंटी, मी अक्षयाला वेळेवर परत सोडेन, पूर्वा सुनंदाला म्हणाली. पूर्वा ती कुठेही न थांबता अक्षयाला कारमध्ये घेऊन घराकडे निघते. कारमध्ये तुझ्या घरात दरवेळी येते तेव्हा एकच गोष्ट दिसते, ती जाड बाई काहीच करत नाही, फक्त खात बसते, पूर्वा नाक मुरडत म्हणाली. काय करणार पूर्वा, सगळं काम मीच करते, तिला काही करायचं नसतं, अक्षया हसत म्हणाली. तिला इतकी जाड तूच बनवलीस ग, कामच करू दिली नाहीस तू तिला कधी. खाणं आणि झोपणं याशिवाय तिला काय येते, पूर्वा म्हणाली. सोड ना का आता, मला याची सवय झाली, अक्षया शांतपणे म्हणाली. ते सगळं सोड, तू कधीतरी अपडेट होशील का, पूर्वा चिडून म्हणाली. हे सगळं बोलता बोलता पूर्वा अक्षयाला घेऊन आपल्या घरी पोचली. मला असंच राहायला आवडतं पूर्वा, मला बदलण्याची गरज नाहीये, अक्षया थोडक्यात पण ठाम शब्दात म्हणाली. मग राहा ना अशीच जुन्या काळांच्या बायकांसारखी, तुला सांगून काही उपयोग नाही, कितीही प्रयत्न केले तरी काही फरक पडत नाही तुला, पूर्वा म्हणाली. पूर्वा अक्षयाला घेऊन तिच्या आई वडिलांसमोर गेली. मम्मी डॅडी, ही अक्षया आहे, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण, पूर्वा म्हणाली. अक्षयाने माधवरावांना पाहून थक्क होऊन विचारलं. सर तुम्ही?
हो अक्षया, हे माझे वडील आहेत, आमचे प्रिन्सिपल, पूर्वा हसून म्हणाली. पण मला आधी का नाही सांगितलंस तू? अक्षया विचारत म्हणाली. आपण कधी त्या विषयावर बोललोच नाही ग, पूर्वा म्हणाली. बरोबर आहे, अक्षया म्हणाली आणि दोघांचा आशीर्वाद घेतला. सर मॅडम, तुम्ही दोघं कसे आहात? चिरंजीव भव, दोघंही हसत म्हणाले. मॅडम सर नाही ग, आता आंटी अंकल म्हण, माधवरावांनी गमतीने म्हटलं. ठीक आहे, पण थोडा वेळ लागेल, अक्षया लाजून म्हणाली. तेवढ्यात नीरव आला. थोड्या गप्पा मारून अक्षया आणि पूर्वा आत गेल्या. ओ अक्षया, काय ग, आज एक खास गोष्ट आहे, पूर्वा म्हणाली. काय आहे? तूच सांगणार असशील तर मी काय विचारू? अक्षया म्हणाली. माझ्या दादाचा म्हणजे तुझ्या नीरव सरांचा वाढदिवस आहे आज, पूर्वा अक्षयाला म्हणाली. अरे, जर आधी सांगितलं असतंस तर काहीतरी गिफ्ट घेऊन आले असते ना, अक्षया म्हणाली. तुझं येणंच त्याच्यासाठी मोठं गिफ्ट आहे अक्षया. आज जा आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दे, पूर्वा हसून म्हणाली. ठीक आहे, मीच जाते, असं म्हणत अक्षया हळूहळू नीरवकडे गेली. नीरव तिच्या येण्याची वाट पाहत होता. ती आली हे पाहून तो मनातल्या मनात खूप खुश झाला. अक्षया हलक्या गुलाबी आणि सोनेरी रंगाच्या साडीत साधेपणातही खूप सुंदर दिसत होती. नीरव सर, अक्षयाने बोलायला सुरुवात केली. ओ पगली, तू कधी आलीस? नीरव हसून म्हणाला. जणू तिला पाहून त्याला वाटलं तिनं आत्ताच प्रवेश केला. आत्ताच आले सर, पूर्वा मला घेऊन आली, पण मला माहितीच नव्हतं की आज तुमचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर, अक्षया म्हणाली. अक्षयाच्या त्या एका वाक्यानं नीरवचा दिवस उजळून गेला. अरे यार, माझं गिफ्ट कुठं आहे? नीरवनं विचारलं. खरंच माहिती नव्हतं सर, नाहीतर मी काहीतरी नक्की आणलं असतं. अक्षया थोडीशी गोंधळली. ओ असा चेहरा करू नकोस, मी फक्त चेष्टेत बोललो बघ. तुझं येणंच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. चल आता पार्टीचा आनंद घे, मी थोड्या वेळात येतो, असं म्हणून नीरव निघून गेला. अक्षयच्या मनात विचार आला, इतक्या मोठ्या घरात असूनही हे दोघं माझा किती विचार करतात. कुठलाही दिखावा नाही, मन खूप स्वच्छ आहे यांचं. नीरव निघाल्यावर पूर्वा आली. अक्षया, चल तुला माझं घर दाखवते. नाही ग, मी इथंच ठीक आहे, घरात सगळे नातेवाईक आहेत, मला थोडी भीती वाटते, अक्षया संकोचून म्हणाली. अगं काही होत नाही, चल ना, फक्त घर दाखवते, म्हणत तिला ओढत नेलं. घरात सगळे मॉडर्न ड्रेस, साड्या घातलेले होते, पण सगळ्यांच्या नजरा अक्षयावरच होत्या. अक्षया मॉडर्न आणि ट्रेडिशनल लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्या फंक्शनची खरी शोभा होती. पूर्वा, मी सांगितलं होतं ना, सगळे माझ्याकडेच का बघतायत, ते पाहिलंच, म्हणूनच मी अशा फंक्शन्सना येत नाही, अक्षया संकोचून म्हणाली. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, आता पाहिलीस ना काय झालं, प्लीज मला इथून घरी घेऊन चल, अक्षया घाबरलेल्या सुरात पूर्वाला म्हणाली. अगं काही होत नाही, थोडा वेळ थांब, असं म्हणत पूर्वा तिला समजावत होते. तेवढ्यात एक मुलगी पूर्वाकडे आली आणि म्हणाली. पूर्वा, तुला आंटी बोलावत आहेत. पूर्वाने उत्तर दिलं, त्यांना सांग मी थोड्याच वेळात येते म्हणून. पण ती मुलगी म्हणाली, नाही, काही महत्वाचं काम आहे म्हणून आंटी तुला लगेच बोलवत आहेत. ठीक आहे अक्षया, तू इथेच थांब, मी 2 मिनिटात येते, असं म्हणत पूर्वा तिला तिथं एकटीला सोडून निघून गेली. अक्षया थोडी घाबरून उभी होती. सभोवतालचं वातावरण गोंगाटानं भरलेलं होतं. काही जण नाचत होते, तर काही जण गप्पा मारत होते, तर काही जण ड्रिंक्स घेत होते. तेवढ्यात अक्षयाच्या कानात कुणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज आला आणि ती त्या दिशेने गेली. तिथं तिला ईशा आणि तिची मैत्रीण प्रिया दिसल्या. ईशा एका ज्यूसच्या ग्लासमध्ये काहीतरी पावडर मिसळत होती. अगं तू काय करते आहेस ईशा, हे फार धोकादायक आहे, प्रिया म्हणाली. काही होत नाही ग, आज तो माझा होणार, हीच एक संधी आहे, ईशा म्हणाली. हे सगळं बघून अक्षया थबकली. तिला कळेना की हे कोणासाठी करत आहेत, पण तिला असा संशय आला की कदाचित हे नीरव सरांसाठी असेल. नीरवचा आज वाढदिवस होता आणि सर्व वर्गमित्र मैत्रिणींना त्याच्या घरी पार्टीसाठी बोलवण्यात आलं होतं. सर्वजण मजा करत होते, नाचत गात होते, खात पित होते. नीरवने केक न कापता सर्वांचं थेट स्वागत केलं होतं. माधवराव काकांनी सर्वांसोबत संवाद साधला होता आणि पार्टी एन्जॉय करा असं सांगितलं होतं. तेवढ्यात अक्षयाने पाहिलं की ईशा एका खोलीत गेली. तिला कळेना की ईशा कोणाला तो ज्यूस देणार आहे, कोणालाही काही होऊ नये
म्हणून ती हळूहळू तिच्या मागे गेली. पण ईशा कोणत्या खोलीत गेले हे तिला कळलंच नाही. तितक्यात दुसऱ्या खोलीतून बोलण्याचा आवाज आला. अक्षया तिकडे गेली तर नीरव एकटा डोकं धरून बसलेला होता. ईशा कुठे गेली हा विचार मनात येताच अक्षयाने आजूबाजूला पाहिलं आणि हळूच विचारलं, नीरव सर? नीरवने डोळे मिटून उघडले, डोळ्यांना हात लावला. अक्षयाचा चेहरा काही क्षण स्पष्ट दिसला आणि पुन्हा धुसर झाला. त्या ड्रगचा प्रभाव त्याच्या शरीरावर जाणवू लागला होता. त्याला आजूबाजूचं नीट समजत नव्हतं. अक्षयाने त्याला पुन्हा आवाज दिला पण उत्तर मिळालं नाही. तिला काळजी वाटू लागली. सरांना नक्की काय झाले? अक्षया नीरवच्या खोलीत येण्यापूर्वी नीरव वॉशरूमला जाण्यासाठी आपल्या खोलीकडे जात होता. तेवढ्यात ईशा समोर आली आणि हसत म्हणाली, हाय नीरव, हॅपी बर्थडे. नीरवने सौम्य हसून उत्तर दिलं, थँक्यू. ईशा, तू इथे काय करतेस? जा पार्टी एन्जॉय कर. ईशा म्हणाली, मी फक्त ज्यूस घ्यायला आले होते. हे घे, तूही पिऊन टाक. नीरवने डोकं हलवत नकार दिला, नो थँक्यू. ईशा, आता मला काही नको. ईशा हसत म्हणाली, अरे तू आमच्यासोबत कधी पार्टी करत नाहीस, निदान हा ज्यूस तरी माझ्यासोबत पी. नीरवला कळून चुकलं की जर त्याने ज्यूस नाही प्यायला तर ईशा सहज जाऊ देणार नाही, म्हणून त्याने ज्यूस पूर्ण प्याला. क्लास परत करत विचारलं, आता खुश? ईशाने डोळ्यात चमक घेऊन हसत उत्तर दिलं, ओ खूप खुश. नीरव म्हणाला, ठीक आहे, आता मी खोलीत जातो, तू पार्टी एन्जॉय कर. असं म्हणत तो आपल्या खोलीत गेला होता. पण जसं नीरव वॉशरूममध्ये गेला त्यांनी प्यायलेल्या ज्यूसमधील औषधाचा प्रभाव जाणवायला लागला. नीरवच्या निघाल्यानंतर काही मिनिटातच ईशा तिथून निघायचं ठरवत होती. पण इतक्यात कोणीतरी खोलीत शिरलं आणि दरवाजा बंद करून घेतला. ईशा जेव्हा नीरवच्या खोलीजवळ पोचली तेव्हा दरवाजा आतून लॉक होता. ती विचार करत राहिली, नीरव आत आहे की बाहेर गेला. बराच वेळ ती तिथे उभी राहिली पण काहीच हालचाल झाली नाही. शेवटी ती खाली उतरली. खाली आल्यावर नीरव कुठेच दिसत नव्हता. घाबरलेली ईशा दिसल्यावर प्रियाने विचारलं, काय झालं ईशा, सगळं ठीक आहे ना? ईशा चिंतेने म्हणाली, मी त्याला ज्यूस दिला, त्याने प्यायलाही, पण आता कुठेच दिसत नाहीये. मी सगळ्या खोली पाहिल्या पण नीरव नाही सापडत. प्रियाचा चेहराही चिंतेने भरलेला. ज्यूस प्यायला असेल तर तो आता स्वतःवर नियंत्रणात नसेल, मग तो कुठे गेला असेल? ईशा अस्वस्थ होऊन म्हणाली, म्हणूनच समजत नाहीये तो पार्टीतही नाहीये. मी पुन्हा वर जाऊन पाहते, तू इथेच थांब. थोड्या वेळाने ईशा परत आली. फोनकडे रागाने पाहत ती प्रियाकडे बघत राहिली. आपल्याला इथून निघायला पाहिजे, चल घरी जाऊया. प्रिया थपकून म्हणाली, पण नीरवचं काय, त्याचं काय झालं असेल? ईशाने थेट उत्तर दिलं, तो आपला प्रॉब्लेम नाही आहे, तो स्वतः सांभाळून घेईल. इथे थांबणं सुरक्षित नाही आहे, चल लवकर. म्हणून दोघी निघून गेल्या. पण जेव्हा अक्षया नीरव समोर गेली तेव्हा त्या ज्यूसमुळे त्याचे हार्मोन्स चेंज झाले होते. ते हार्मोन्स त्याला ऐकतच नाहीत. अक्षया नीरव समोर आली आणि नीरव सर असे म्हणायचे होते की नीरवने अक्षयाच्या ओठांना चुंबन घेतले. अक्षया त्याच्या या कृतीमुळे आश्चर्यचकित झाली. नीरव सर प्लीज सोडा मला, असं अक्षया म्हणत राहिली. तरीही त्याच्या आत ड्रग्ज त्यांचे कार्य करत होते. त्यामध्ये वासनेचे पंख पसरले होते. ओठांचे चुंबन घेतल्यानंतर त्याचे शरीर अधिक उत्साही झाले. अक्षयाने त्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला तितका तो तिच्या जवळ गेला. त्याला समजतच नव्हतं की तो काय करायलाय. ती नीरवला बाजूला करण्यास असमर्थ होती. तिने कितीतरी वेळा प्रयत्न केला पण त्याच्या इच्छेच्या लाटा मर्यादा ओलांडल्या होत्या. नीरवने तिचे दोन्ही हात त्याच्या हाताने धरले. परंतु विचित्र गोष्ट अशी एक होती की तो अक्षयावर सक्ती करत नव्हता, परंतु तो तिच्यावर प्रेमाचा पाऊस पडत होता. जरी त्याचे मन त्याच्या स्पर्शात जागरूक नव्हते, परंतु तो हे का करीत आहे हे त्याच्या मनाला ठाऊक होते. कदाचित तो फक्त अक्षयाबद्दल त्याचं प्रेम व्यक्त करीत होता आणि तिचं सौंदर्य त्याला आव्हान देत होतं. तिच्या शरीरात एक विचित्र उष्णता वाढत होती. अक्षयाने तिच्यावर मात करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु नीरवच्या प्रेमासमोर ती देखील वितळली होती. आता तिलाही हे समजले होते की नीरव यावेळी जागरूक नाही, परंतु काय करावे हे तिला काही समजलेच नाही. शेवटी तिनेही नीरवची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं आणि तिने स्वतःला नीरवसमोर समर्पित केले. नीरवला हे सगळं उद्या आठवेल की नाही याचा तिने काहीच विचार केला नाही. त्यावेळी नीरव आणि अक्षयाच्या प्रेमाच्या यात्रेला सुरुवात झाली. प्रेमाच्या प्रवासानंतर नीरव अक्षयाच्या छातीवर डोकं ठेवून खोल झोपेत बुडून गेला होता.
मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.